25 मिनिटात 50 बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण त्यापूर्वी एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक जी आहे ती रद्द झालेली आहे। मुख्यमंत्री शरद पवारांसोबतची बैठक जी आहे ती रद्द करण्यात आली। खुद्द शरद पवार या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार होते। ती भेट ठरली होती। एमपीएससी विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आता व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री पुण्यात असल्यानं ही बैठक रद्द करण्यात आली। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ आज संध्याकाळी 5 वाजता शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात भेटणार होतं। मात्र ही बैठक रद्द झाली आहे। एमपीएससीच्या परीक्षा जुन्याच अभ्यासक्रमानुसार घेण्यात याव्यात आणि नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करावं, यासाठी पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात गेल्या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्यासोबत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची बैठक होणार होती। मात्र ही बैठक रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्याबरोबर आहेत। चंद्रकांत, एमपीएससीच्या शिष्टमंडळाची बैठक जी मुख्यमंत्र्यांबरोबर होणार होती ती बैठक रद्द होण्याचं कारण काय? कारण हे आहे की आज मुख्यमंत्री मुंबईत नाहीये, ते पुण्यातच असणार आहेत बहुतेक प्रचारानिमित्त। त्यामुळे सीएमओनी पवार साहेबांच्या कार्यालयाला कळवलं की आजची बैठक आपण पुढे पोस्टपोन करूया। त्यामुळे आज जी वेळ दिली गेली होती पवार साहेबांनी या शिष्टमंडळाला ती सीएमओ कार्यालयाकडनं कॅन्सल झालेली, म्हणून ही बैठक रद्द झाली। पण या निमित्ताने पुन्हा एकदा या मुद्द्यावरती कशी टोलवाटोली सुरू आहे हेच स्पष्ट होतं। खरं तर रात्रीच मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये या संदर्भात खुलासा केला की आम्ही प्रश्न सोडू, पण मुद्दा हा आहे की हा अधिकार एमपीएससी आयोगाचा आहे आणि आयोग स्वायत्त आहे। सरकार फक्त विनंती करू शकतं, प्रेशर करू शकत नाही। आणि विद्यार्थ्यांनी समजून घेतलं पाहिजे की दर 12 वर्षांनी पॅटर्न बदलतो परीक्षेचा, तो स्वीकार केला पाहिजे। पण याच्यात राजकारण घुसलं, सगळे राजकीय पक्ष याचं श्रेय लाटायला लागले आणि त्यातनं मग विद्यार्थी थोडे त्यांना वाटलं खरंच असं काही बदल होऊ शकतो तिथे, त्यातनंही सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत। मुलं मग अभ्यास करायचं सोडून राजकीय नेत्यामागे फिरू लागली, ही अवस्था आहे। धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आणि आता आपण जाणून घेणार आहोत 25 मिनिटात 50 घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। वाशिममध्ये ताईबाई अढाव या शेतकरी महिलेच्या शेतातील 1.5 एकरातील 2000 वांग्यांची आणि 500 कोबीची झाडं अज्ञात व्यक्तीनं उपटून फेकली आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचं सुमारे 2 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय। या प्रकरणाची चौकशी करून आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। गेले काही दिवस कांद्याला चांगला भाव मिळत असताना आता पुन्हा कांद्याच्या दरात घट झाली आहे। कांद्याला प्रति किलो 7 ते 8 रुपये भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला। कांद्याच्या दरात घसरण होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। जळगावच्या चोपडामध्ये शेतकऱ्यांना बैलांचा वापर करत बैलातील शेतातील कांदा जो आहे तो काढला। योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं। अलिबागचा पांढरा कांदा बाजारपेठेत जाण्यासाठी सज्ज झालाय। कांद्याची माळ तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे। उस्मानाबादमध्ये तुरीला 8000 रुपये दर मिळतोय। बाजारपेठेतील तुरीची आवक निम्म्यावर आली असून येत्या काळात तुरीचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील बाजारपेठांमध्ये हिरव्या मिरचीची आवक घटल्यानं मिरचीचे दर तेजीत आहेत। मिरचीला सरासरी 2500 ते 3500 रुपयांपर्यंतच्या दरम्यान दर मिळतोय। धुळ्यातल्या शिरपूर तालुक्यातील हिंगोणी इथे कुंदन पाटील या तरुण शेतकऱ्याने विलायची केळीची लागवड केली। यातून त्याला तब्बल 2.5 एकरामध्ये 15 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय। महत्त्वाचं म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून त्यानं केळी लागवडीचं तंत्र अवगत केलं। हिंगोलीत गेल्या 7 दिवसांपासून हळद खरेदी बंद आहे। हळदीचे भाव घसरल्यानं व्यापाऱ्यांनी हळद खरेदीकडे पाठ फिरवली। देशात जानेवारी 2022 पासून 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत 700 लाख मेट्रिक टनांहून अधिक तांदळाची खरेदी केली आहे। 96 लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा इथे शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली। सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। गोंदियामधील 9 कृषी केंद्राचे खत विक्री परवाने रद्द करण्यात आले। कृषी केंद्र धारकांना 5 मशीनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केलेले असताना सुद्धा जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खतांची विक्री करत होते। लाभार्थी विद्यार्थी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने QR कोडद्वारे पाणीपट्टी वसुली करण्यात येणार आहे। कर्मचाऱ्यांवरील ताण, आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून ऑनलाईन वसुलीचा निर्णय घेण्यात आला।
बीडमध्ये महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली. वीज बिल न भरणाऱ्या तब्बल 25,000 ग्राहकांचं वीज कनेक्शन तोडण्यात आले. ग्राहकांनी लवकरात लवकर वीज बिल भरावं असं आवाहन महावितरणने केलं. भंडाऱ्यात 49,554 शेतकऱ्यांकडे कृषी पंपाचे तब्बल 266 कोटी 44 लाख थकीत आहेत. त्यामुळे 1,699 शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलं. ऐन रब्बी हंगामात वीज कापण्यात आल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. 2021 पीक विमा प्रकरणी राज्य सरकारकडून औरंगाबाद खंडपीठात शपथपत्र दाखल करण्यात आले. त्यामुळे कोर्ट आता आरसीसी कारवाईवरील स्थगिती उठवणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष. भंडाऱ्यात लंपीमुळे 1,149 जनावरं बाधित झाली असून आतापर्यंत 125 जनावरांचा मृत्यू झाला. दरम्यान संबंधित विभागामार्फत पशुपालकांना 8,32,000च्या मदतीचं वाटप करण्यात आलंय. सहकाराच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय क्षेत्राला बळकटी देणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी केलंय. मच्छीमार आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. तुळजापुरात कांदा दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानीकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गाढवाच्या गळ्यात कांद्याची माळ घातली. या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं किसान सभा आक्रमक झाली आहे. कांदा उत्पादकांना दिलासा द्या, अन्यथा मंत्र्यांच्या दारात कांदे ओतू असा इशारा अजित नवलेंनी सरकारला दिला. उस्मानाबादमधील अंगणवाडी सेविकांचा गेल्या 4 दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या बंद असून चिमुकल्यांचे हाल होत आहेत. आम्हाला मानधन नको तर वेतन द्या अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज खाण विस्ताराला मोठा विरोध होतोय. सुरजागड खाण विस्ताराच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग वगळता अन्य सर्व परीक्षा सरळ सेवा परीक्षेच्या भरतीच्या परीक्षांचे शुल्क आता सरसकटपणे 1,000 रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. एमपीएससीची परीक्षा वगळून अन्य परीक्षांचे सरासरी शुल्क 600 ते 650 रुपये होतं. चेंबूर ते वडाळाजवळील संत गाडगे महाराज चौक या भागांना जोडणाऱ्या मोनो रेलवर अत्याधुनिक संवाद प्रणाली बसवली जाणार आहे. त्यासाठी मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून 5,52 लाखांच्या निविदा काढण्यात आल्यात आणि यानुसार एकंदर 9 प्रकारची उपकरणं बसवली जाणार आहेत. रेल्वे प्रवाशांना आता पिण्याच्या पाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. IRCTCने मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील निवडक रेल्वे स्थानकात रेल नीरचा पुरवठा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोकडून 6,000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यात पनवेल, खांदेश्वर आणि खारघर इथल्या घरांचा समावेश असेल. या सोडतीसाठी सिडकोकडून तयारी सुरू आहे. धुळे शहरातील कचरा समस्येबाबत अस्वच्छता असलेल्या भागातील स्वच्छता निरीक्षकावर थेट कारवाई करण्याचा इशारा महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिलाय. शहरात कचऱ्याची समस्या कायम असून अनेक भागांमध्ये कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नगरसेवकांनी महापौर प्रतिभा चौधरी यांच्याकडे केली होती. बुलढाणा शहरवासियांनी तब्बल 60% कर थकवल्याचं समोर आलंय. 4 कोटींची वसुली करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे यंदा बुलढाणा नगर परिषद सक्तीची कर वसुली मोहीम राबवणार आहे. सूर्य फेब्रुवारीतच आग ओकायला लागला अशी स्थिती नागपूरमध्ये निर्माण झाली आहे. नागपूरचं कमाल तापमान 36.8 अंशांवरती गेलंय. मागच्या 2 दिवसांपासून सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. बुधवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून ॲडव्होकेट कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. समता पक्षाच्या वतीने आज सुप्रीम कोर्टात मशाल चिन्हासंदर्भात याचिका दाखल करण्यात येणार आहे. ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात समता पक्ष याचिका दाखल करणार आहे. विदर्भातील ठाकरे गटाची पडझड रोखण्यासाठी शिवसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. भंडारा, नागपूर, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात 25 तारखेपासून शिवसंवाद यात्रा सुरू होईल. हसन मुश्रीफांवरील ईडी कारवाईचा आढावा घेण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापुरात दाखल झालेत. यावेळी भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरात डिझेलची तस्करी करणारी बोट जप्त करण्यात आली. यावेळी बोटीतून 40,000 लिटर इतका डिझेल साठा जप्त करण्यात आला. नागपुरात मेहंदीबाग पुलाजवळ अगरबत्तीच्या दुकानात चोरी झाली आहे. चोरट्यांनी दुकान फोडून 7 लाखांची रोख रक्कम लंपास केली.
जळगावमधल्या रावेर तालुक्यातील अहिरवाडी इथे गोठ्याला आग लागली आणि यात गोठा जळून खाक झाला असून 6 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. सोलापुरात गोव्याचा विदेशी दारूचा साठा मोठा जप्त करण्यात आलेला आहे. 32,19,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागपूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी रॅलीचं आयोजन करणाऱ्या तरुणांसह 9 तरुणांवर गुन्हे दाखल केले. जळगावमधल्या तरसोद इथे गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली आहे. विनायक चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी भाविक मंदिरात दाखल झाले. भारतीय डाक विभागामार्फत आयोजित देशव्यापी सुकन्या अभियानांतर्गत अमरावती डाक विभागाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिवसा तालुक्यातील मोजरीसह 4 गावं सुकन्या ग्राम म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या गावातील सर्व मुलींचे सुकन्या खाते उघडण्यात आले. भंडाऱ्यात सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या छोटा महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पंचमीनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. कैलासी देवस्थान आश्रमतर्फे गेल्या 30 वर्षांपासून पंचमीनिमित्त इथे अन्नदान केलं जातं. धुळ्यातील गरुड मैदानावर राज्यस्तरीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून 30 संघ आणि 650 पेक्षा अधिक कुस्तीपटू प्रशिक्षक सहभागी झाले. चारधाम यात्रेसाठी जोशी मठावरून बद्रीनाथला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला भेगा पडल्यात आणि त्यामुळे इथून जाणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. 22 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी जोशीमठ मुख्य टप्पा आहे. इथून भाविक बद्रीनाथ हेमकुंडला जातात. ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारने बीबीसीला पाठिंबा दिलेला आहे. लोकशाहीत माध्यमांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याची भूमिका ब्रिटन सरकारने घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या पर्यटन विभागाने भारतीय पर्यटकांना आमंत्रण दिलंय. त्यात त्यांना 3 ते 7 दिवसात ई-व्हिसा देण्याचं आश्वासन देण्यात आलंय. दक्षिण आफ्रिका पर्यटन विभागातील आशियाई विभागाच्या अध्यक्षा नेलिस्वा नकनी यांनी ही माहिती दिली. आपल्या अतरंगी स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असणारी उर्फी जावेदनं आता तर कहरच केलाय. उर्फीनं आपल्या अतरंगी कपड्यांसोबत आता स्वतःचे आयब्रो देखील ब्लीच केलेत आणि त्यामुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. करीना कपूर आणि सैफ अली खानचा दुसरा मुलगा जहांगीरचा वाढदिवस नुकताच पार पडला. करीनानं यंदाचं सेलिब्रेशन घरीच केलं असून या छोटेखानी सेलिब्रेशनचे खास मोमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अभिनेता ऋतिक रोशनचा त्याच्या स्टंटमॅन सोबतचा फोटो सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालाय. ऋतिकचं वय वाढत असल्यानं त्याला स्टंट करणं झेपत नाही अशा कमेंट्स या फोटोवरती येतात. जिम्मा सिनेमाचे दिग्दर्शक हेमंत ढुमे नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. सातारचा सलमान हा सिनेमा 3 मार्च 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होतोय. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. बी टाऊन मधील नवीन जोडपं कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा अजूनही त्यांच्या लग्न सोहळ्यामुळे चर्चेत आहेत. नुकतंच त्यांच्या शाही लग्न सोहळ्यातील खास फोटो समोर आले. नोरा आपल्या अदांनी चाहत्यांना नेहमीच घायाळ करत असते. असाच एक खास फोटोशूटचा व्हिडिओ तिने शेअर केला. तिच्या या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले. आता ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील चिखलगाव इथे बैलगाड्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी इथे गर्दी केली होती. कुस्तीत देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा नागराज मंजुळे यांनी केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. दरम्यान याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. आणि खाशाबा जाधव हे खूपच म्हणजे जागतिक कीर्तीचे आणि दर्जाचे पैलवान होते आणि अशी योजना आहे की काहीतरी करायचं आहे त्यांच्यावरती. आम्ही लवकरच आता प्रयत्न सुरू आहेत आणि आशा आहे की सगळा नाही का ही तयारी होऊन लवकरच एक घोषणा करता येईल आणि त्यांच्यावरती पिक्चर करणं ही म्हणजे खूपच आनंदाची माझ्यासाठी पण गोष्ट असेल. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.